मनसर नगर पंचायतीच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर बस स्टँड लगत ट्रॅफिक चौकी समोर उभारलेलं हे सार्वजनिक स्वच्छतागृह माजी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलं. पण आता गोविंद जाधव यांच्या बदलीनंतर याच ठिकाणी सुरू झाला आहे आता अनधिकृत वसुलीचा खेळ. शौचालयासाठी 10 रुपये, लघवीसाठी 5 रुपये, कोणतीही अधिकृत पावती नाही, कोणताही नियम नाही, तरीही सर्रास पैसे वसूल. इथे पैसे घेतात आणि नाही दिले तर स्वच्छतागृह वापरू देत नाही. ही मनसरकरांची आणि हायवेवरून येणाऱ्या जाणाऱ्यांची सरळ लूट चालू आहे. जर ही सुविधा मोफत आहे तर मग पैसे कोणाच्या खिशात जातात आणि कोण आहे या मागचा खरा सूत्रधार? मावशी किती पैसे दिले तुम्ही आता? 4 रुपये दिले काय? बरं बरं. 5 रुपये मागितले होते का? बरं बरं. भाऊ तुमचं नाव काय? कुठून आले? पनवेलवरून आले. पनवेलवरून आले. नाव काय? तेजस जाधव. तेजस जाधव. हे आता हे जे बाथरूम आहे हे मनसर बस स्टँड बाहेरचं हे तुम्ही आता वापरलं, तुम्ही आता कुटुंबाचं आल ते काय काय किती पैसे घेतले तुमच्याकडून? लेडीज पण गेलेला, लेडीज कडून 5 रुपये घेतले. आणि एक मुलगा गेलेला टॉयलेटसाठी, जेंट्स त्याच्याकडून 10 रुपये घेतले. 10 रुपये घेतले. मग चार्ज काय ते लघवीला जायचं चार्ज काय? लघवीला ज्याला बोलला की 5 रुपये चार्ज आणि टॉयलेटसाठी 10 रुपये. 10 रुपये. काय वाटतं आता तुम्ही मनसरमध्ये आलात, मनसरचं कुठंतरी नाव खराब होते असं वाटतंय तुम्हाला? कारण ते घेणं योग्य नाही. म्हणजे ऍक्च्युली वॉशरूमसाठी तर कोण मोस्ट ऑफ नाहीत घेत, तर टॉयलेटसाठी ठीक आहे, पण वॉशरूमसाठी तर कोण चार्ज नाही करत. म्हणजे तुमच्याकडून टॉयलेटसाठी 10 रुपये घेतले त्यांनी? आणि महिलांचे किती घेतले? 5. बायांना 5 रुपये आणि गाड्यांना फ्रीमध्ये लघवीला जायला. आणि बाथरूमला 10 रुपये, लेडीजला जेंट्सला 10 रुपये आणि दोघांना 10 रुपये घेतात. तुमचं नाव काय? खंडू. आडनाव? बरोबर. नगरपंचायतचे कर्मचारी का? टेंडर आहे काय तुमचं? बरोबर. नगरपंचायतीने दिले टेंडर तुम्हाला? बरोबर. आता पैसे जमा करताय कुठे देता तुम्ही? आमचे मालक जे आहेत ना, हां, अमर चौरे म्हणून. अमर चौरे चौरे त्याला द्यावे लागतं. नाही, हे आपलं जे पंचायतीचे कॉन्ट्रॅक्ट जे ठरलेले आहेत, हां ते आपले पैसे त्यांची ठराविक रक्कम ते आपली नगरपंचायतमध्ये भरतात. हां हां. नगर पंचायतीचे सध्याचे मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी स्पष्ट सांगितलं आहे की स्वच्छतागृह पूर्णपणे मोफत आहे. कोणी पैसे घेत असेल तर गुन्हा दाखल करू. अमोल जाधव बोलतोय मी. बोला. सुपरफास्ट. तर साहेब मी काल तुम्हाला फोन केलता. येस. मी सांगितलंय ते आमच्या इंजिनियरला खात्री करायला. म्हटलं जाऊन व्हिजिट पण कर आणि त्याचा काय असेल रिपोर्ट सांग म्हटलं. बरं साहेब, मग शौचालय वापरलं तर 10 रुपये चार्ज आणि जर खात्री करायला लावले सर आज. जर म्हणजे घेतात ते महत्वाचं नाही. माझं काय म्हणणं होतं का असं काही आपले आकारणी आहे का? नाही असं काही नाही. असं मग ती चार्ज काय नक्की तिथला? नाही सर, कारण ते असं काही ठरवतं नाही केलं काही, त्याच्यामुळे मग ते काही चार्ज वगैरे विशेष नाहीये. म्हणजे समजा शौचालय वापरलं तरी मोफत आहे आणि लघवीला गेलं तरी मोफत आहे तिथं? लघवीचं सर पुढे गेलं तर मोफत असते. शौचालय चार्ज असतो, पण आता ते इथं तर नाही केलेलं माझ्या माहितीने सर. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले साहेब. तुम्ही व्हिडिओ पाठवले? संदीप बरोबर बोला, तो करणार आहे. साहेब ऐका ना, मी व्हिडिओ पाठवले ते पाहिले तुम्ही सर? हा बघितले सर ऐका, काल झाली. काल ते नगरपंचायतचे कर्मचारी पण आले होते आणि आज राजरोसपणे पुन्हा वसुली चालू आहे तिथं. ठीक आहे सर, मी सांगितलं होतं. एकदा फक्त पवारला बोला, मी सांगून ठेवतो त्याला परत. कारण काल मला जवळपास 7-7:30 वाजले निघालो ऑफिसमधून. साहेब माझं असं म्हणणं होतं, कारवाई करा काही तर त्याच्यावर. हो. काय गुन्हा दाखल करू ना, दुसरं काय करणार. विषय काय? नगरपंचायत प्रशासनाला वारंवार नागरिक तक्रार करूनही ही वसुली थांबत का नाही की जाणून बुजून डोळेझाक चालू आहे? पुणे मुंबई सारख्या शहरांमध्येही इतका चार्ज आकारला जात नाही. मग छोट्या मनसरमध्येच नागरिकांची अशी लूट का? विशेष म्हणजे ज्यांनी पूर्वी माजी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज पदावर आहेत. पण प्रश्न असा आहे की त्यावेळी शेकडो कागदपत्र घेऊन आणि दुर्बीण लावून भ्रष्टाचार शोधणारे आता
सामान्य नागरिकांची लूट सुरू असताना डोळेझाक करत आहे. प्रवासी त्रस्त, नागरिक संतप्त या अशा कारभारामुळे मंचर शहराची प्रतिमा राज्यात मलिन करायचं काम चालू आहे. मोफत असलेलं स्वच्छतागृह जर पैसे देऊनच वापरावं लागत असेल तर मंचर नगरपंचायत सेवा देत नसून सरळ लूट करत आहे असे म्हणावे लागेल. पूर्वी मंचर ग्रामपंचायत असताना एक अधिकारी पट्ट्या पावत्याचे दिवसभर जमा झालेले पैसे गाठोडे बांधून घरी घेऊन जायचा आणि त्याला साथीला ग्रामपंचायतीचा मोठा पदाधिकारी होता. त्या अधिकाऱ्याची बदली घोडेगावला झाल्यावर तिथंही असाच झोल करण्याच्या नादात गुन्हा दाखल झाला. पण आता मंचरला पुन्हा तेच दिवस आल्यासारखे वाटतात, कारण स्वच्छतागृहाचा विषय 5-10 रुपयाचा नसून रोजचा 5-10 हजाराचा आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.